नमस्कार यूट्यूब फॅमिली। तर गीता फॅशन लाईफ या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर सर्वांना शुभ सकाळ। आज गणपती बाप्पाचा दुसरा दिवस आहे। तर आमच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन काल झालेलं आहे। यथासांग पूजा विधी करून विराजमान झालेले आहेत बाप्पा आपल्या घरी। तर सकाळचे आत्ता वाजलेत 9:30, उलट दिसेल तुम्हाला, पण सकाळी 6लाच मी उठलेली आहे। अंघोळ स्नान करून देवांची पूजा वगैरे सगळी करून घरातली कामं सुद्धा आटोपलेली आहेत, कपडे सुद्धा झालेले आहेत बाहेरची। सकाळी सकाळीच आमच्या इकडे पाणी येतं, त्यामुळे काय होतं, पाण्यामध्ये सगळी कामं माझी उरकतात। कपडे धुवून, फरशी पाणी भरून, आंघोळ करून मस्त नैवेद्य झालेला आहे, डबा दिलेला आहे ऋतूच्या पप्पांना बनवून। आज त्यांना सुट्टी नाहीये, तर मी तुम्हाला होते आज डब्याला भाजी काय बनवली ते तर याच कॅमेऱ्यात दाखवते। गवारीची भाजी बनवली। आंघोळ करूनच डबा करते, त्यामुळं नैवेद्य मी असाच नैवेद्य असतो ना आता बाप्पासाठी, त्यामुळे सगळं मी आवरलेलं आहे इथलं। आणि आता दुपारी फक्त वरण भात बनवायचा आणि बाप्पाला नैवेद्य दाखवायचा। तर 1ला ऋतूच्या पप्पांची सुट्टी होते जेवणासाठी, त्यामुळे 1च्या अगोदरच मी नैवेद्य दाखवून घेणार आहे। आणि इथे बघा आमची पांडुरंगाची मूर्ती आहे। इथं सुद्धा सर्व दिवाबत्ती वगैरे लावून झालेला आहे। परत कुणी असं ठेवलं ग कागद, बघायचं नसतं तोंड। ज्योत्यांचा कागद मी पलटी घातला होता ना। तर इथं सुद्धा आमच्या माशांचा पोटोबा झालेला आहे। दिवाबत्ती करून मस्त देवाऱ्यातला सुद्धा दिवा लावलेला आहे। इथे एक दिवा असतो माझा पांडुरंगाजवळ। आणि आता नवीन आपले पाहुणे कसे आहेत पप्पा, मस्त आहेत ना, सुंदर सेल्फी बाप्पा सोबत। तर चला मी मस्त इथं छान समोरून दाखवते बाप्पाला, आमच्या म्हणजे आपल्या बाप्पाला। तर बघा किती छान सुंदर नटवले ऋतूने आमच्या बाप्पाला। तर या पद्धतीने मी रांगोळी सुद्धा फुलांची काढलेली आहे बाप्पाच्या समोर। तर कशी वाटली रांगोळी नक्की व्हिडिओमध्ये सांगा। आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या। बाप्पाचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेच।
भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.